कमळे, कोण काय बी म्हणलं की नाही तरी बी माझं हेच मत आहे का ती माकडीन कधी बी सुधारणार नाही. ती समदम मुद्दाम करायली बघ तू. निंगे अगं बास की, सारखंच तुला तिच्याबद्दल बोलायचं असतंय. दुसरा विषय नाही काय? उगा तुला म्हणलं चांगल्या पक्षाचं नाव घे तर कावळा. अगं काय तू जरा तरी अभ्यासाबद्दल बोल की जरा. हा बास झाला आता ते अनिकापुरा. बरं बाई. अरे देवा, आता काय? अगं कमळे, आज भाऊबीज आहे ना व, आणि मग तू पंड्या कुठं गेला म्हणायचं? अगं तो काम हुडकायला गेला होता की नाही. आता तो कवा काम हुडकायचा, कवा इकडे यायचा, कवा आपली भाऊबीज व्हायची त्याचं त्यालाच माहित बघ. चल त्याला फोन लावून विचारूया सरळ. चल. अगं खरं आपण कोणाच्या फोनवरनं फोन करायचा? ऋषी सरांच्या. त्यांच्या मोबाईलवरनं लावूया की फोन. हे बाई, आधीच त्यासने आपण लई त्रास देतोय. आपण एक काम करू, कॉलेजच्या बाहेर जाऊ, STD वरनं त्याला फोन करू. चल. अगं वय की वय, पण खरं तिकडं जाऊन परत यायचं म्हणजे आपल्याकडे एवढा वेळ आहे काय? आणि आता 15 मिनिटात लेक्चर बी सुरू होईल आपलं. आणि ऋषी सर बी आला असतील की कॉलेजला. मग त्यासनी एक फोन लावून द्यायला काही त्रास होतोय काय? अगं निंगे कमळे, आता लई विचार करत बसायला टाइम नाही आपल्याकडे. चल. अगं तू कमळे, कधी कधी तू बी की नाही लईच करतेस बघ. म्हणजे दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा आपण, पण आता समोरचं काय म्हणेल यो विचार बी आपण करत बसलो तर तो काय करेल? माझा शब्द मला ऐकू. हसून दे. चल चल शानी. सुजाता ताई, एक ग्लास पाणी द्या ना. पाहिलंस? तुझ्या नवऱ्याला पाहिलंस का? स्वतःच्या मुलीसाठी त्याला काही एक वाटत नाहीये. कसा निवांतपणे काम करत बसलाय. आईच्या इशारा नाचणारा बैल नुसता तो. आणि तसंही आई आपली वेळ वाईट आहे, कळलं? पण ही वेळ सुद्धा अशी राहणार नाही, कधीतरी सुधारेलच ना. तेव्हा बघते या राजांचं काय करायचं ते. सोडणार नाही याला. चल. अनु, अगं अनु, आम्ही तुलाच भेटायला येत होतो. हे काय? चल. आज भाऊबीज. मला नोकरी पण नाही लागली कुठं. आता कमळे आणि निंगीला काय ओवाळणी देणार मी? काय रे, इथे का उभा आहे? काय झालं? अहो काय नाही, ते मी कमळीला आणि निंगीला भेटायला आलतो ना इकडे. तुला काय वाटतं मला काही कळत नाही? मंड्या भाऊबीज आहे आणि आत्ता तुझ्याकडे त्यांना द्यायला काही नाही आहे, हो ना? ऋषी भाऊ, काय बी करून मला काम मिळणं लय गरजेचं आहे. गावाकडे थोडीफार जमीन होती आईबानं ठेवलेली, पण तिचा काय नाही उपयोग. गावाकडे काय होईना म्हणून मुंबईला आलो. लय फिरलो, कुठंच नाही गावलं काम. आता बघा की आज भाऊबीज, पण कमळीला निंगीला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. ऋषी भाऊ, मी जर गावाकडे असतो ना 100 रुपये ओवाळणी दिले असते त्यांना, पण तेवढं बी नाहीत माझ्याकडे. लय अपेक्षा ठेवून आलतो मुंबईला, पण आज माझ्याकडे फक्त 50 रुपये आहेत. एक काम कर, दे त्यांना ओवाळणी. काय करताय तुम्ही? मी नाही हे पैसे घेऊ शकत तुमच्याकडे. मंड्या, उधारी देतोय असं समजावं तर. आणि तुला जेव्हा नोकरी मिळेल, काम मिळेल तेव्हा दे, काही घाई नाही. चालतंय ना? व चालतंय की. बंड्या, बंड्या, अरे बंड्या, कुठे होतास तू? आम्ही केव्हापासून तुझी वाट बघायलोय. चल. चल काय, कुठं जायचंय सांगशील का नाही? गप यायचं काम करशील का? उगा तुला लई चौकशी असतात बघ. चल 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 चल. अगं कमळे, निंगे, हळू की.
इकडे ये. बस येते. बस. आणि हे सगळं काय आहे आणि कशासाठी? मॉम यू नो इट. तुला माहिती आहे ट्रकच्या सीन मध्ये माझा किती इन्सल्ट झालाय ते. पण हे काय बाळा, त्याच्यासाठी राणी आजी, मी माझा इमेज क्लिअर करण्याचा ट्राय करतेय. एक तर माहितीये तुला आज काय झालं. आज आता सत्य असत्य जे काही आहे ते सगळ्यांसमोर आलेलंच आहे. तेव्हा दंडाची रक्कम कमळी नाही तर अनिकाला भरावी लागणार आहे. हा काय वेळेपण आहे? ते शॉर्ट सर्किट तुझ्यामुळे झालं असं सांगायची काय गरज होती मला सांग. उगाच नको तिकडे चांगुलपणा दाखवायला गेलीस तू. राणी आजी, चांगुलपणाच दाखवायचा होता मला. सगळ्यांना विश्वास करून द्यायचा होता की मी सुधारली, आय हॅव चेंज्ड. एस्पेशली माझ्या रेशला दाखवायचं होतं की बघ मी चेंज झालीये. पण नाही, नेहमीसारखं सगळं माझ्यावरच उलटलं. पण आता डॅड माहितीये काय म्हणतोय? मला फाईन भरायला लावतोय ते शॉर्ट सर्किट माझ्यामुळे झालं ना म्हणून. काय ते म्हणे रूल आहे. काय? राजन वेडा झालाय का? आता माझ्या बेबीला कामं सांगणार आहे तो? तो स्वतःच्या मुलीबद्दल बोलतोय, विसरलाय वाटतं. आणि आता माहितीये, मी जर सेल्फ अर्न मनीने ते पैसे नाही भरले तर काय होणार आहे? काय? मला कॉलेजमधनं काढून टाकणार आहे. असं कसं करतील माझ्या बेबीला? त्या म्हातारीने तुझं डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड काढले तरी तुझी मम्मा आहे ना तुझ्यासोबत, आहे ना? तू टेन्शन नाही घ्यायचं. ओके, वेट वेट. आले काय आले ग. होईल सगळं नीट, कळलं ना? आता काय झालं? काय गो? ए ए काय काय करतेस? अगं आई, मी माझे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड इथे ठेवले होते, आता दिसत नाहीत, गायब आहेत. गायब कशी होती? बघ ना, शोध इकडे तिकडे कुठेतरी शोध. थांब थांब, मी इथे बघते. थांब, इथे बघू दे. आई, राजनने तर सोडणार नाही मी आता. अरे पंडित चल. अगं निंगे कुठे घेऊन आलाय मला? अगं निंगे हळू की. बस. काय अगं, बस बस. आई, काका, आमचा भाऊ आलाय आणि आज भाऊ बीज आहे की नाही. जरा तुमच्याकडचं ताट निरंजनानं हळद कुंकू द्या की. होय होय. तवा थैसर ठेवला ताट वगैरे सगळं गावतला. चल देतोय तुला. पंड्या, अरे तुला काय वाटलं आम्ही काही विसरलेलो? अरे तुला ओळायचं म्हणून आम्ही केव्हापासून तुझी वाट बघत बसलेलो.